म्हणायला हरकत नाही, संजना के लिए सिर्फ कांचनताई काफी है. काफी है, बहुत काफी है. बहुत ज्यादा काफी है. तुम्ही मुलांना ना नाही हे ऐकायची सवय लहानपणापासून करून द्या. तुमच्याकडे असतील पैसे, 1000 रुपये असतील, 100 रुपयासाठी नाही सांगा, आज नाही उद्या मिळेल. आईला हे कसं सांगावं असं बरेच मुलांचं असं. पण आमच्या मनात तसं कधी नाही आलं. आम्हाला काही पण प्रॉब्लेम असला, शाळेत असला किंवा कानाला ना, अरुंधतीला माझी खूप गरज आहे असं कोणीतरी कणखरपणे तुझ्या पाठीशी उभं राहिलेलं. आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर मी आहे आणि कांचनताई माझ्यावर आहेत. पहिले तर खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरं मला सांगा, या हॉलमध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. खूप खूप. मग अशी बोलले ना मी, सुख दुःख त्याच्या अनेक लाटा या समृद्धी बंगल्याने बघितलेल्या आहेत. आणि त्या परिस्थितीतसुद्धा पूर्ण कुटुंबाला सांभाळून ठेवायची किंवा एकत्र ठेवायची जी जबाबदारी ती अरुंधती आणि मी अगदी चोखपणे ते पाळत होतो. आता अरुंधती नाही म्हटल्यानंतर ती जबाबदारी माझ्याकडे आली आहे. पण आता ती येते परत माझ्याकडे, माझी मुलगी म्हणून. ह्याच कारणीभूत आहेत प्रत्येक वेळेला. ह्याच त्या संजनासमोर उभी करतात अरुंधतीला वारंवार तुम्हीच. उभी नाही करत. मुळात काय आहे, दोघांचे विचार, दोघांचे स्वभाव हे वेगळे आहेत. संजना जितकी थोडंसं काय म्हणतात स्वतःचा विचार करणारी आहे, तितकी अरुंधती नाही आहे. ती लोकांचा आधी विचार करते, स्वतःचा नंतर विचार करते. त्यामुळे त्यांच्या मतांमध्ये टकराव होणारच, ते विरोध असणारच, कायमच असणार. त्याच्यात तो वाद नाही. पण असं मुद्दाम त्यांना एकमेकांसमोर आणलं आहे असं काही झालं नाही. मी नाही आणलं, ते अनिरुद्धने आणले खरं बघितले तर. हां, त्याच्यामुळे ते दोघीजणी आले. तुम्ही आणताय पण मी आणत नाही. मी तिला, कारण आता ही परिस्थिती अशी आहे ना की जी अनपेक्षितपणे आलेली आमच्या आयुष्यात, माझ्या काय, अरुंधतीच्या काय किंवा तिच्या सासूच्या काय. आता त्या बाबतीत असं झालं आहे की त्यांनासुद्धा तो धक्का आहे मोठा. स्वतःचा मुलगा गेल्यानंतर त्या स्वतः इतके हादरले आहेत की त्यांना आता काहीही नको असते, काहीही नको आहे त्यांना. त्यामुळे मला माहीत आहे की या क्षणाला मी तिच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे. आणि अरुंधतीच्या पाठीशी मी उभं राहून तिला जितकं सांभाळून घेईन किंवा जितके तिला साथ देईन तितकी ती लवकर उभी राहील पुन्हा पहिल्यासारखी. म्हणून तिला सगळं मान्य आहे हो. पण तुम्हाला माहिती आहे तुमची डोकोदुखी जास्त वाढणार आहे. कारण की संजना अरुंधती शांतता बसणार नाही आहे. हे बघा, अनिरुद्ध आहे तो माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. राहिली संजना तर तिला मी बरोबर सांभाळू शकते. आप्पा माझ्या बोलण्याच्या बाहेर नाही. म्हणायला हरकत नाही, संजना के लिए सिर्फ कांचनताई काफी है. काफी है, बहुत काफी है. बहुत ज़्यादा काफी आहे. त्यामुळे तिला, कारण आता ज्या क्षणाला ना अरुंधतीला माझी खूप गरज आहे. असं कोणीतरी कणखरपणे तिच्या पाठीशी उभं राहिलेलं आणि तिला उभारी आणायला, मदत करायला असं कोणीतरी पाहिजे. आणि त्यासाठी नक्कीच देशमुख आमचं पूर्ण परिवारच्या पाठीशी उभे राहील. ताई तुम्हाला विचारेन, आई म्हटलं की आपण एक वेगळं म्हणतात ना, ठेच लागली तरी आपण आईचं नाव घेतो. तुमच्या आयुष्यात आई काय होती आणि कशी होती? अरे बापरे, माझी आई म्हणजे स्ट्रॉंग होती, खूप स्ट्रॉंग होती माझी आई. माझे वडील ऑडिट ऑफिसर असल्यामुळे कायम ते बाहेरच असायचे दौऱ्यावर. त्यामुळे आमची सगळ्यांची शिक्षणं, आमचं संगोपन जे काय असेल ते लहानपणापासून तिने केलं. आणि ती खूप स्ट्रिक्ट होती आमच्यासाठी. म्हणजे तिघं होतो आम्ही मुलं, 2 बहिणी 1 भाऊ. पण तिघांना तिने कधीही असा भेदभाव केला नाही की हा माझा मुलगा आहे, तू काही काम नाही करायचं, मुलगी आहे तुम्ही फक्त काम, असं. तिघांना अगदी समान वागणूक द्यायची ती. आणि तिची मनापासून इच्छा होती. तिचं जास्त शिक्षण नाही होऊ शकलं कारण लवकर लग्न झालं. त्या काळात 14-15 वर्ष व्हायचे ते. तर तिची खूप इच्छा होती की कमीत कमी मुलींनी ग्रॅज्युएशन करायलाच पाहिजे. कारण उद्या आयुष्यात तुम्ही काहीही नाही करू शकता. काय लग्न करून गेला, तिथे काय प्रॉब्लेम झाला, अडचणी आल्या, तर तुम्ही तुमच्या पायावर उभ्या राहू शकल्या पाहिजे. त्यामुळे कुठलंही धन असो काय असो, चोरी करू शकतो, पण हे ज्ञानसंपदा जी असते ती कोणी चोरून नेऊ शकत नाही. ती कायम तुमच्याकडे असते.
त्यामुळे तिचं कायम आमच्यावर जे संस्कार झाले लहानपणापासून तर ते प्रत्येक ठिकाणी मला आठवतात आणि मी माझ्या मुलाला पण तीच देण्याचा प्रयत्न करते. आजची पिढी खूप वेगळी आहे. म्हणजे आजकालच्या पिढींना काय बोलायलाच नको. बोललं की लगेच त्यांना राग येतो. सायकियाट्रिस्टची गरज लागते. पहिलं म्हणजे पट्ट्याने मार खाल्लेली आपण सगळी आहोत राईट. छडी काय झाडू काय पट्टे काय सगळ्यांनीच. पण आजकालची म्हणजे आपण डोळ्यांच्या धाकांवर होतो आईवडिलांच्या बरोबर. पण आजकालच्या मुलांना जरा ओरडलं की सायकियाट्रिस्टकडे जावं लागतं. त्यांना ओरडायचं नाही. ओरडलं की मग दरवाजेच बंद करून बसतात आणि हे सगळं आजचं घडतं आहे सगळं. मी अजून तरी अशा मुलांना बघितलं नाही बाई. माझा मुलगा खूप चांगल्या गुणी आहे त्यामुळे माझ्या तरी नशिबात हे काय असं बघायचं आलं नाही. नाही पण आताची जी यंग जनरेशन आहे हो पण कारण त्याला ना कारणीभूत बरेचदा ना त्याचे आईवडील आहेत. लहानपणापासून तुम्ही कसे संस्कार देता कसं वाढवता. तुम्ही मुलांना ना नाही हे ऐकायची सवय लहानपणापासून करून द्या. तुमच्याकडे असतील पैसे 1000 रुपये असतील 100 रुपयासाठी नाही सांगा. आज नाही उद्या मिळतील. उद्या नाही परवा सांग. थांबायची सवय लावा. जेव्हा मुलाला कळतं की आईवडिलांकडं चिकार पैसा आहे आत्ता नाही तर आता द्या. दे नाही म्हणजे काय दे म्हणजे दे हे कळणारे मुलं आहेत. बऱ्याच ठिकाणी एकुलते एक मुलगा आहे म्हणून पण कौतुक होतं. खूप कौतुक होतं. ते फाजील कौतुक होतं. ते तेव्हा सुरुवातीला कळत नाही तुम्हाला. नंतर मोठी झाल्यानंतर मग हा त्रास खूप वाढतो ना तेव्हा तुम्ही काय करू शकत नाही. कारण त्यांचा एक माइंड सेट झालेला असतो की मला हे असं या पद्धतीनेच पाहिजे. त्यामुळे सुरुवातीपासून तुम्ही त्यांना संस्कार कसे देता त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून तो म्हणतात ना की आधी आपल्याकडे जॉईंट फॅमिली होती. आजी होती आजोबा होती. संध्याकाळचं दिवं लागणी व्हायचं काय म्हणतात स्तोत्र आणायचं संध्याकाळचे. बऱ्याच अशा गोष्टी असायच्या की सगळे घरातली लोक मिळून करायचे. आता कसं जॉईंट फॅमिली राहिली नाही आहे. सगळे सिंगल पॅरेंट्स आहेत. त्यामुळे त्या मुलांकडे बघणार कोण. आईवडील दोघे सर्व्हिस करायला. त्यामुळे मुलगा घरी आल्यानंतर शाळेतनं एक तर बाईकडे किंवा मग एकटा. त्यामुळे त्याला संस्कार हे मिळत नाही. त्याच्यासाठी काहीतरी सुरुवातीपासून लहान असतानापासून केलं ना तर ती मुलं आपोआप ते शिकत जातात आणि लवकर मुलं खूप ॲब्सॉर्ब करतात. काय तुम्ही चांगलं असो वाईट असो पटकन ते एक्सेप्ट करतात. तर त्यामुळे तुम्ही जितकं चांगलं त्यांना शिकवाल लहानपणी चांगल्या सवयी लावून द्याल तितके ते पुढे तुम्हालाच त्रास नाही होणार त्या सगळ्या गोष्टींचा. हे सगळं करावं पण लागणार नाही. त्यामुळे आई हे प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. खूप माझ्या तर आयुष्यात खूपच महत्त्वाची होती ती. कारण आम्ही सतत तिच्याबरोबरच असायचो. वडील कधी वर्षातून काहीतरी 15 दिवस यायचे आम्हाला भेटायला. नाही तर मग आम्ही जायचो वेकेशनमध्ये. पण ती कंटिन्युअसली आमच्याबरोबर असायची. म्हणजे ती म्हणायची पिक्चर नाही मैत्रिणींबरोबर नाही. मी येते ना मी कोणाबरोबर जाणार. तर ती पिक्चर काय असो आमच्याबरोबर ती मैत्रिणींबरोबर पाठवायचीच नाही आम्हाला. मैत्रिणीबरोबर नाही. त्यामुळे ते आम्हाला ती सवय लागून गेली होती की प्रत्येक गोष्ट काही असली तरी आईकडे शेअर करायची. आईला विचारायची. त्याच्यामुळे आपल्याला एक थोडंसं वाटतं ना की आईला हे कसं सांगावं असं बरेच मुलांचं असं. पण आमच्या मनात तसं कधी नाही आलं. आम्हाला काही पण प्रॉब्लेम असला शाळेत असला किंवा काही पण असले मुलींमधले प्रॉब्लेम भांडणं लहान होतात ती माझी आई सगळे सॉल्व करायचे. सगळे आमचे सगळे छोटी मोठी सगळी भांडणं. त्यामुळे मला आईचा खूपच सपोर्ट होता. त्यामुळे आई कुठे काय करते या मालिकेत खरं तर अरुंधतीच्या आईचा प्रवास. आई म्हणून अरुंधती कशी आहे खंबीरपणे प्रत्येक वेळी मुलांच्या मागे उभी राहिलेली आहे आणि ती शेवटपर्यंत उभी राहणार आहे. खरं तर या आईचा प्रवास असा चालू राहणार आहे. आता नव्याने तो प्रवास सुरू होत आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू खूप धन्यवाद. आणि नक्की बघा 2:30 वाजता 18 तारखेपासून 18 मार्च आई कुठे काय करते.